भारताची आन बान शान, भारताची आन वीरांचे पराक्रमाचे गाण, भारताची आन बान शान, भारताची आन बान शान। तिरंगा आमूचा प्राण, तिरंगा आमूचा प्राण। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो, आज 15 ऑगस्ट आज आपण सर्वजण इथे आपल्या भारताच्या 76वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा, उत्साहाचा, भरभराटीचा, चैतन्याचा व अभिमानाचा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 याच दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही, त्यासाठी अनेक विचारवंतांनी, समाज सुधारकांनी, स्वतंत्र सैनिकांनी, क्रांतिकारांनी, विद्वानांनी व देशाविषयी अभिमान बाळगणाऱ्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे। त्या सर्व शूर लोकांमुळे आपण आज आपल्या देशात मोकळा श्वास घेत आहोत। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशाने खूप प्रगती केली आहे। उदाहरणार्थ कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, खेळ, कला, साहित्य व शिक्षणात प्रगती पाहाव्यास मिळते। आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे। भारत विकसनशीलतेकडून विकसित देशाकडे वाटचाल करत आहे। ही आपल्या सर्वांसाठी खूप कौतुकास्पद बाब आहे। एक दिवस आपला देश महासत्ता म्हणून गणला जाईल। आजच्या या शुभ दिवशी आपण सर्वजण एकत्र येऊन मनाची पक्की गाठ बांधूया की आपल्या भारतासमोर असलेल्या बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई व गरिबी यासारख्या समस्यांच्या मुळासकट नायनाट करूया व जगाच्या पातळीवर आपल्या देशाला आदर्श व परिपूर्ण देश बनवण्यासाठी एकमताने व एक दिलाने प्रयत्न करूया। आजच्या पर्वणीच्या दिवशी मी एवढंच बोलू इच्छितो की तिरंगा आमूचा ध्वज, तिरंगा आमूचा ध्वज उंच उंच फडकावू,